मामाचं गाव सगळ्यांचाच किती जिव्हाळ्याचा विषय असतो ना. अगदी तसंच माझं सुद्धा झालं आहे. तर आज आपण जाणार आहोत माझ्या मामाच्या गावाला. मामाचं गाव म्हटलं की किती आठवणी डोळ्यासमोरून तरळून जातात ना. तसंच काहीचं माझ्यासोबत सुद्धा झालं आहे. पण त्याआधी मी फुलांची रांगोळी कशी काढते ते सुद्धा पाहूयात. इथे फुलांची रांगोळी काढण्यासाठीचा हा सगळा स्ट्रगल सुरू आहे. अचानक पाऊस आल्यामुळे मला इतकं जास्त शूट करायला तर मिळालं नाही, पण ह्या काही क्लिप्स मी इथे जोडल्या आहेत. फुलं वेगळी करून मी रांगोळी पूर्ण केली. रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनली तो क्षण आला. पटपट सगळं आवरून आम्ही निघालो मामाच्या गावाला. जाता जाताना ही बाजारपेठ लागली. ही बाजारपेठ कुठली आहे ते तुम्हीच सांगा. त्या वाटेवरून जात असताना मी सुद्धा त्या जुन्या आठवणीमध्ये रमून गेले. तोच रस्ता, तीच माणसं आणि एक्साइटमेंट ती मात्र पीकला होती. आणि इथे ना खूप जास्त हिरवळ होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकता. खूप जास्त पाऊस असल्यामुळे मला नीट शूट करता आलंच नाही, पण तरी मस्त एन्जॉय करत करत आम्ही फायनली पोचलो मामाच्या घरी. होम टूर तर घेता नाही आली, पण हे काही शॉर्ट्स मी जोडले आहेत, नक्की पहा. मामाच्या गणपतीच्या पाया पडून आम्ही निघालो आईच्या मूळ घरी. वाडीतून जाताना गाव कधीच बदलत नसतं याची प्रचिती मला हे गाव एक्सप्लोअर करताना आली. काहींनी केलं असेल घराचं रिनोव्हेशन वगैरे, पण हे घर त्याला नक्कीच अपवाद ठरेल. बाप्पाचं दर्शन घेऊन मस्त घर एक्सप्लोअर करून मी निघाले माझ्या खास माणसाला भेटायला. पण तरीही कितीही त्रास म्हटलं तरीही तो आमचा खूप खास आहे. माझ्यासोबत तुम्हीही या सुंदर निसर्गाला एक्सपिरियन्स करा. आणि लोकेशन ते मी इतक्यात रिव्हील अजिबात करणार नाही आहे, कारण लोकेशन तुम्ही गेस करायचं आहे. तुमचासुद्धा मामाच्या गावचा अनुभव मला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.